महाराष्ट्राच्या राजकारणाचा कणा असलेल्या सहकार क्षेत्रात आता बिगुल वाजलंय। कधी पाऊस तर कधी विधानसभेमुळे लांबणीवर पडलेल्या निवडणुकांचा आता धुराळा उडणार आहे। 11,000 संस्था, हजारो उमेदवार आणि गावोगावची प्रतिष्ठा पहा सहकारातील हे सर्वात मोठं महायुद्ध। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची नाडी असलेल्या सहकार क्षेत्रात आता निवडणुकीचं धुमशान सुरू झालंय। गेल्या 2-3 वर्षापासून नैसर्गिक आपत्ती आणि लोकसभा विधानसभेच्या निवडणुकांमुळे ज्या निवडणुका अडकल्या होत्या त्या आता यंदाच्या वर्षी मार्गी लागणार आहेत। तब्बल 11,041 सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच वर्षी होणार असल्याची माहिती निवडणूक प्राधिकरणानं दिली आहे। साधारणपणे दरवर्षी 6 ते 7 हजार संस्थांच्या निवडणुका होतात। मात्र 2024 मध्ये पाऊस, अतिवृष्टी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहितेमुळे हा आकडा फुगत गेला। या निवडणुका आता होणार आहेत। यामध्ये अ गटातील 74 मोठ्या संस्था, ब गटातील 1333 संस्था, क गटातील 3941 संस्था, ड गटातील 5793 संस्थांचा समावेश आहे। सध्या पुणे जिल्ह्यातील बारामती आणि अहिल्यानगर मध्ये राहुरी येथे पोटनिवडणुका सुरू असल्याने तिथे निवडणुका स्थगित आहेत। मात्र आचारसंहिता संपताच या दोन्ही जिल्ह्यातील निवडणुकीचा शंखनाद होईल। जिल्हा उपनिबंधकांना मतदार याद्या अंतिम करण्याचे आदेश देण्यात आले। राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांनी या महासंग्रामाची तयारी पूर्ण झाल्याचं स्पष्ट केलंय। साखर कारखाने, दूध संघ आणि पतसंस्थांची ही निवडणूक म्हणजे आगामी स्थानिक निवडणुकांची रंगीत तालीम मानली जाते। सहकार क्षेत्र ही महाराष्ट्राच्या सत्तेची खरी चावी आहे। या निवडणुकाचे निकाल केवळ संस्थांचे संचालक ठरवणार नाही तर राज्याच्या राजकारणाची पुढची दिशाही निश्चित करतील। आता अनेक वर्षाची प्रतीक्षा संपली आहे। गावोगावी सहकारचा गुलाल उधळला जाणार हे निश्चित आहे। संस्था कुणाची, सत्ता कुणाची आणि गुलालाचा मानकरी कोण हे चित्र लवकरच स्पष्ट होईल। सहकाराच्या या मैदानात कोण बाजी मारतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला आताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।